निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या मुरबाड तालुक्यातील आणि हे भालुक गाव, या भालुक गावातील हे विषय परिवार आणि विषय परिवाराच्या मातोश्री कैलासवासी यशोदा जीवन विषय आईसाहेबांना बुधवार दिनांक 27/5/2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर रात्री निमित्त आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आई गेल्यापासून, देहावसन झाल्यापासून या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रोज या ठिकाणी हरिपाठाचं आयोजन केलं जातंय, भजनांचा कार्यक्रम आयोजित केला जातोय, भगवंताचं नामस्मरण घडावं, नामचिंतन व्हावं या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातंय। आणि त्यापैकीच एक आज उत्तर रात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी ही प्रवचन सेवा आपण आयोजित केलेली आहे। खरं तर आमचे आदरणीय श्री माणिकदादा लोणे या परिवाराचे जावई, दादांनी फोनवरच सांगितलं अग्नी देऊन रस्त्यातच आहे, अजून घरी पण पोहोचलो नाही, 6 तारखेला कार्यक्रम घेऊ नका मौली। पण इथे 11वे होते आणि ज्यांचे 13वे होते त्यांनी अगोदरच्या दिवशी फोन करून मोकळे झाले होते। 6 तारीख आधीच गेली होती, अर्थात उद्याच्या कार्यक्रमासाठी दादांनी मला फोन केला होता, उत्तर कार्यांच्या कार्यक्रमासाठी। कारण महाराजांनाही माहिती आहे, महाराज अनेक वेळेला अनेक कार्यक्रम सांगत असतात। एक तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे, पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे बरं का। आणि मग त्या ठिकाणी माणिकदादांनी सांगितलं की महाराज कार्यक्रम तर पाहिजेच, मग एक रात्रीच्या दिवशी ठीक आहे म्हटलं, याय जायला थोडा काय त्रास होईल, भालूक म्हटल्यानंतर उशीत भालूक खूप अंतर ना, नाही का, आणि नेहमीचा रस्ता असल्यानंतर माणसाला काही वाटत नाही येण्या जाण्यासाठी। कार्यक्रमाच्या निमित्तानंच माणिकदादांचं पण इकडे येणं जाणं होत असेल, नाही का मौली? नाही, बोलता बोलता ताईसाहेब बोलल्या ते की ज्या वेळेला लग्न जमलं तेव्हा माहिती झालं भालुक गाव आहे असो। तर या सेवेच्या योगाने तुमचं सगळ्यांचं दर्शन होतंय। माझं पामर आहे काय थोरपणा बाबा, मनापासून सांगतो, ज्या वेळेला ह्या मंडपामध्ये मी इथे प्रवेश केला ना, माझ्या चेहऱ्यावर हसू म्हणजे आनंद वाटला मला। तो आनंद असा वाटला की या ठिकाणी जेवढी वृद्ध माणसं, वयस्कर माणसं माणिकदादा बसलेली होती ना, सगळे मालकरी पाहायला मिळाले मला, सगळ्यांच्या गळ्यात मला पाहायला मिळाल्या। आणि मग असं वाटलं आनंदी आनंद, आनंदी आनंद, नाही का? माझ्या या जातीचे मज मिळू कोणी, काय आध्यात्मिक विचाराची माणसं पाहायला मिळाले ना, माळकरी माणसं, नाही का, साधी मोळी माणसं मस्त आपली, नाही का, आनंद वाटला अगदी, खरोखर अगदी मनापासून, असं मनापासून आनंद वाटला। हसत होतो मी मनामध्ये तुमच्या सगळ्यांकडे पाहून। तो हसू याच्यासाठी होता की खरे अलंकार तुमच्या गळ्यामध्ये शोभून दिसत होते। खरं जे आयुष्यामध्ये सोनं आहे ना, सोनं, जीवनाचं सोनं करणार, आयुष्याचं सोनं करणार, हे अलंकार तुमच्या गळ्यामध्ये शोभून दिसत होते अगदी मस्त की। आणि आनंद वाटला मला। त्यातल्या त्यात अजून असं म्हणतात दुग्ध शर्करा योग, म्हणजे दुधात साखर पडावी असं इथे बसल्यानंतर माहिती झालं की या गावामध्ये जवळजवळ 6 ते 7 वर्षांपासून सत्संगाचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला जातो। आणि आजचा दिवस आहे तुमचा सत्संगाचा शुक्रवार बरं का। मला तर आल्यानंतर माहिती मिळाली 40-50 माणसं बाबा बोलतात, नाही नाही 100-150 महिला पुरुष एकत्र असतात सत्संगाला बरं का। खऱ्या अर्थाने जीवनामध्ये जे कार्य आपण करायला पाहिजे ते कार्य आपल्याकडून घडतंय, ते देव कार्य आपल्याकडून घडतंय, ते धर्म कार्य आपल्याकडून घडतंय। आणि असं देव कार्य, धर्म कार्य करणारी या ठिकाणी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्यापेक्षा ज्ञानी माणसं आहेत, माझ्यापेक्षा
वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत. बरं का, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्या उत्तर रात्रीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या विषय परिवारातील मातोश्री कैलासवासी यशोदा जीवन विषय आईसाहेबांना बुधवार दिनांक 27/5/2026 रोजी देवाज्ञा झाली. आईसाहेबांच्या पाश्चात आपले बाबा श्री जीवन लडकू विषय अर्थात आईसाहेबांचे पती, आईसाहेबांचा मुलगा निलेश जीवन विषय, त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या मुली सौ योगिता यशवंत आवार, सौ मीना माणिक लोणे, सौ विजया सतीश ठाकरे आणि आईसाहेबांचे पुतणे मनोहर तुकाराम विषे, सुदाम रामचंद्र विषे, प्रकाश बारकू विषे, मोरेश्वर बाबाजी विषे, संपूर्ण हा विषय परिवार, ग्रामस्थ मंडळी, आप्तेष्ट आणि मित्र परिवार. माणसाचा देह आम्हाला भगवंताने याच्यासाठी दिलेला आहे, देवाचं कार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी, देवपूजा करण्यासाठी. बरं का, जे कार्य प्राणी पक्षी करू शकत नाही, जे काम प्राणी पक्षी करू शकत नाही, ते कार्य करण्यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. विधात्याने ज्या वेळेला या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला 83,99,999 योनींची निर्मिती केली. पण ज्या वेळेला बघितलं आणि मग ठरवलं की या 83,99,999 योनीतून मुक्त होणारा एक मार्ग पाहिजे. 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते देव कार्य, ते धर्म कार्य करणार, आणि मग 84,00,000 जीवयोनी अर्थात नरदेह, मनुष्यदेह उभ्या कण्याचा निर्माण केला. विशेष बुद्धी दिली, विशेष जाणीव दिली आणि 4ही वाचा या नरदेहाला दिल्या. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. एवढंच नाही, जगण्याचं स्वतंत्र दिलं, जगण्याचं स्वतंत्र दिलं. बरं का माऊली, आम्ही या ठिकाणी जन्माला आल्यानंतर जर ज्याने जन्माला घातलंय, जो आम्हाला सांभाळतो, त्या देवाला जर विसरत असू आम्ही, त्याचं विस्मरण जर आम्हाला होत असेल, ज्या कामानिमित्त, ज्या कार्यानिमित्त या ठिकाणी या जगामध्ये भगवंताने आम्हाला पाठविलेलं आहे, ते कार्य, ते काम जर आमच्याकडून होत नसेल, घडत नसेल, आणि असाच जर आमच्या जीवनाचा प्रवास सुरू असेल, असाच जन्माला घातलंय, वाट्याला आलेली कर्म करायची, खायचं प्यायचं, जे मिळेल ते अनुभवायचं, आला मृत्यू की निघून जायचं. त्याला म्हणतात जन्माला आला काय आणि पाणी वाहून मेला. बरोबर आहे ना? काही अर्थ आहे प्रवासाला? त्याच्या जीवनाला काही अर्थ आहे? बाबा, आपण शेतकरी माणसं आहोत. आता जरा कमी प्रमाणात बैल पाहायला मिळतात, पण पूर्वी एक एक माणसाचे 3-3, 4-4 नांगर असायचे. बरोबर ना? बैलगाडी तर मला तरी वाटतं 100 घरं असतील तर कमीत कमी 50-60 बैलगाड्या. बरे का? त्यावेळेला काही बैल असे असायचे, चढाव बघितला की आधीच बसून घ्यायचे. त्याला काय बोलायचे बरं? बशा बैल किंवा काय मरल्या बैल. आपल्याकडे मरल्या बैल बोलायचे, आमच्याकडे बशा बैल बोलायचे. असो, ठेवायचे का तुम्ही त्याला घरी? असा एखादा बैल लागला समजा, आणला नाही का काका, बशा बैल जर असला, मरल्या बैल जर असला, ठेवायचे तुम्ही घरी? नाही ना? अहो, लगेच दुसऱ्या बाजारला कधी एकदाचा तो तारीख येते, वार येतो, तो बाजारचा बघून लगेच त्या बाजारात नेऊन त्याला विकून टाकायचे ना.
म्हणजे कामानिमित्त आणलेल्या प्राण्याने बैलाने जर काम केलं नाही तर आम्ही ठेवत नव्हतो. आता पुढचं काही सांगायला पाहिजे का? देवाने आम्हाला ठेवलं हे आमचं मदभाग्य आहे. काय ज्या कामासाठी आम्हाला नरदेह दिलेला आहे, ज्या कारणास्तव आम्हाला भगवंताने हा मनुष्य देह दिलेला आहे, माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे, ते देव कार्य आमच्याकडून घडत नाही, ते धर्म कार्य आमच्याकडून घडत नाही. माणूस म्हणून जगत वागत असताना माणूस म्हणूनही आम्हाला जगता वागता येत नाही, तरी सुद्धा देवाने ठेवलंय हे आमचं मदभाग्य आहे. त्याला कारण ऐका ना दादा, ऐका ना. एखादा मुलगा जर व्यसनाधीन झाला, एखादा मुलगा जर वाईट वागत असेल, एखादा नाद जर त्याला लागला, बरं का, सगळ्यात पहिले त्याला घरातली कंटाळतात, शेजारचे कंटाळतात, गावातले कंटाळतात, नातेवाईक कंटाळतात, मित्र कंटाळतात. पण मला एक तरी असे आई वडील दाखवा का मुलाला कंटाळलेत. एक तरी आई वडील मला असे दाखवा, मुलगा कसाही वागतोय आणि आई वडील कंटाळले. मुलांनी किती जरी खोड्या केल्या ना, असं म्हणतात, अनंत अपराध पोटात घालून मुलाला क्षमा करणार हे जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई. त्या दैवताचं नाव आहे आई. मुलगा किती जरी खोडसर असला ना, तरी आई बिचारी पायरीवर वाट पाहत असते त्याची. आताच येईल माझा बाळा, मगच येईल माझा बाळा, आताच येईल माझा दादा, मगच येईल माझा दादा. पायरीवर बसून वाट पाहत असते, बरं का. आणि एकदा आला ना, डोळ्यात बघितलं की तिची तहान भूक हरली जाते, पोट भरलं जाते पोराला बघितलं तरी, बरं का माऊली. जवळ घेते, त्याला उंजारते, गोंजारते, मांडीवर घेते, जवळ घेते, पाठीवरून हात फिरवते, बा आले का, आलास तू. जगाने जरी त्याला बाजूला केलं, शेजाऱ्यांनी, मित्रांनी, नातेवाईकांनी, काही घरातल्यांनी जरी त्याला बाजूला केलं, तरी आई मात्र त्याला जवळ करत असते, त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते, मायेने त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. कारण आईला एक आशा असते, अपेक्षा असते, आज ना उद्या माझा बाळ चांगलं वागणार आहे, चांगलं जगणार आहे, बरं का. काहीही न करता देवाने आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत ठेवलंय ना, आयुष्य दिलंय ना, याला कारण तेच आहे. देवालाही अशा अपेक्षा आहे, एकदा तरी सत्संगाला येऊन बसेल, एकदा तरी मंदिरामध्ये येऊन सगळ्यांमध्ये श्रवण करेल, ऐकेल, एकदा तरी संतांना शरण जाईल, कधीतरी संतांना शरण जाईल आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेईल. याची वाट तुमच्या आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, तुमच्या आमच्या शरीरामध्ये, देहामध्ये असलेला तो आत्मा, तो देव शेवटच्या श्वासापर्यंत याची वाट पाहत असतो, वाट पाहत असतो. जाणं प्रत्येकाला आहे, जावंच लागणार आहे. पण जे कार्य मनुष्य म्हणून या ठिकाणी जन्माला आल्यानंतर आम्ही करायला पाहिजे ना, ते कार्य आईसाहेबांनी केलं. आईसाहेब हरिभक्त परायण होत्या, माळकरी होत्या, बरं का. ज्या वेळेला माणिक दादांनी मला बॅनर पाठवला, त्या बॅनरवरचा फोटो बघितल्यानंतरच असं जरा बरं वाटलं. कारण हे फोटो आता याच्या पुढे आपल्याला असे पाहायला मिळणार नाहीत बाबा. मिळतील? जरा कुंकुवाचं निरीक्षण करा ना, मग कळेल तुम्हाला काय आहे ते. आईच्या कपाळाला कुंकू बघा, स्वाभिमान आहे त्यांना, पतीचा स्वाभिमान आहे, पती असल्याचा स्वाभिमान आहे. काय खरा अलंकार आहे तो. तुमच्या गळ्यात जर सोन्याची चेन असेल, सोन्याची गंटन असेल, सोन्याचा हार असेल, सोन्याचा नेकलेस असेल, तर चोराची नजर तुमच्यावर राहील आणि जर संधी मिळाली तर चोरून नेल्याशिवाय राहणार नाही. पण तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल ना, तर पांडुरंग परमात्म्याची नजर तुमच्यावर शेवटपर्यंत राहील. अर्थात पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर शेवटपर्यंत राहिल्याशिवाय राहणार नाही. त्या पांडुरंग परमात्म्याचा कृपा आशीर्वाद आम्हाला शेवटपर्यंत प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल
तर खरा अलंकार आईच्या गळ्यामध्ये आहे. माळ, तुळशी माळ. बरं का, डोक्यावर पदर घेतलेली बाई, कपाळवर कुंकू असलेली बाई, गळ्यामध्ये माळ तुळशीची, ती पण समोर काढलेली. काय, आम्हाला आमच्या गळ्यात किती सोनं आहे त्याचा अभिमान नाही, त्याचा स्वाभिमान नाही, पण आमच्या गळ्यात तुळशीची माळ पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आहे ना, याचा स्वाभिमान प्रत्येकाला पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे. बरं का, जन्माला येताना आम्ही काहीच घेऊन आलो नाहीत. काय घेऊन आलोय? क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काही घेऊन आलो नाहीत आम्ही जन्माला येताना. चांबड्याच्या डोळ्याने बघितलं तर आमच्या बरोबर काही नव्हतं, जाताना सुद्धा आमच्या बरोबर काही नसणार आहे. अर्थात काहीच नसणार आहे, काहीच नसणार आहे. बरं का, येताना तर कपडे पण नव्हते अंगावर. जाताना नेता असला काय आणि त्याचा कार्यकर्ता असला काय, शेवटी मांजरपट एकच ना. काय क्वालिटी आहे त्याच्यात? क्वालिटी मधल्या काळामध्ये घालतो त्या कपड्यांमध्ये. क्वालिटी कशामध्ये? मधल्या काळामध्ये, जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळामध्ये जे घालतोय त्याच्यामध्ये क्वालिटी आहे. कोणी 5,000ची साडी घातली असेल, कोणी 2,000चं लुगडं घातलं असेल, कोणी 2,000ची साडी घातली असेल, कोणाची 250 रुपयाची साडी असेल, त्याच्यात क्वालिटी आहे, नंतर नाही. येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाहीत. पण ऐका, ज्ञानचक्षुने जर बघितलं, अध्यात्माच्या दृष्टीने जर बघितलं, तर आम्ही प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलो आहे. प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलो आहे. क्रियमान कर्म करून आम्हाला त्याच्यामध्ये वाढवायचं की घटवायचं हे देवाने आमच्या हातात दिलंय. दर शुक्रवारी तुम्ही जो सत्संग करताय की नाही माऊली, त्याच्यामध्ये वाढवायचं काम चालू आहे. काय, आणि ती एक एनर्जी आहे. थकवा जाणवल्यानंतर जसा माणूस एखादा एनर्जी ड्रिंक घेतो की नाही, तो लगेच फ्रेश होतो बघा, तसं सत्संगाचा दिवस कधी येतोय हे आतुरतेने तुम्ही वाट पाहत असाल. कधी येतोय शुक्रवार? खरंय की खोटं आहे? आम्हाला परमार्थ करायचंय, आम्हाला श्रवण करायचंय, आम्हाला हे सगळं काही ग्रंथ वाचन करायचं आहे. का, कशासाठी? सापाची आणि मुंगसाची झुंज होते. बरं का, सापाची आणि मुंगसाची झुंज होते. ज्या वेळेला झुंज झालं की साप काय करतोय माहितीये का? मुंगसाला दंश करतोय. आणि एकदा सापाने मुंगसाला दंश केला की मग त्याचं विष चढत जातंय. पण मुंगसाकडे एक वेगळ्या प्रकारची वनस्पती असते, ती वनस्पती त्यालाच माहिती असते मुंगसाला. ती जाऊन त्याने हुंगली ना, ती वनस्पती, की चढलेलं विष सगळं उतरत आहे. सापाशी झुंजता झुंजता तो मुंगूस लगेच जातोय, ती वनस्पती हुंगतोय, वनस्पती हुंगली की चढलेलं विष सगळं उतरतय, पुन्हा जाऊन तो सापाशी झुंजत असतो. पुन्हा तो साप त्याला दंश करण्याचं काम करत असतो माऊली. शेवटी शेवटी वनस्पतीच्या बळावर मुंगूस जिंकतोय आणि साप मरतोय, हारतोय. आम्हाला प्रत्येक शुक्रवारी सत्संग करायचा आहे. गावात प्रवचन असेल श्रवण करायचं आहे, कीर्तन असेल श्रवण करायचं आहे, घरी रोज हरिपाठ वाचायचा आहे, ग्रंथ वाचायचे आहेत, अभंग वाचायचे आहेत, आम्हाला गाथा गीता ज्ञानेश्वरी भागवत वाचायचंय आम्हाला. बरं का, कारण आम्हाला संसारात राहून कार्य करायचं आहे ना. टाकून चालेल? जी मुलं बाळ आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे, त्यांचं संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे, त्यांच्यावर संस्कार करणं आपल्याला कर्तव्य आहे, त्यांना मार्गदर्शन करणं आपलं कर्तव्य आहे. बरं का माऊली, संसार रूपी सापाशी झुंजायचंय म्हणजे तो साप दंश करतोच ना. काय
त्याचं विष चढतंय ना. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार पर्यंत विष चढतंय त्याचं. आम्हाला पुन्हा येऊन शुक्रवारी वनस्पती होंगायची आहे, चढलेलं विष उतरलं पाहिजे. काय चढलेलं विष उतरलं पाहिजे ना. त्या सत्संगामध्ये सुद्धा जाऊन त्या ठिकाणी श्रवण करण्याचं काम माझ्या आईसाहेबांनी केलं. सुस्वभावी असणाऱ्या आईसाहेब शेती व्यवसाय बाबांचा, शेतकरी मंडळी ही घाम गाळणार, कष्ट करणार, मेहनत करणार, बरं का, स्वाभिमानाने जगणारी माणसं बरं काही, मेहनत करणार, कष्ट करणार, घाम गाळणार. चोरी लबाडी विषय त्यांच्या मनालाही कधी शिवला नाही, कधीच नाही. अधर्म अनिती कधी मनाला पण शिवले नाही. म्हणून मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे कार्य करतात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतात, बरं का. आम्हाला काय गरज आहे बरं नेहमी नेहमी सत्संग, नेहमी नेहमी संत श्रवण, नेहमी नेहमी संतांचा संग करण्याची गरज काय आम्हाला? का करावं? साधं उदाहरण आहे. हा, तुमच्या घरात व्यसनाधीन झालेला मुलगा जन्माला येण्यासाठी तुम्हाला काही करावं लागतंय? तुमच्या घरात एखादा वेगळ्या प्रकारचा नाद असलेला मुलगा जन्माला येण्यासाठी काही करावं लागतंय? एखादा वासने अधीन झालेला मुलगा जन्माला यावा त्यासाठी काही करावं लागतंय? काही करावं लागत नाही. पण जर खरोखर तुम्ही संतांचा अभ्यास केला, संतांचं मार्गदर्शन जर तुम्हाला लाभलं, तर तुम्हाला कळेल परमार्थ करणारा मुलगा तुमच्या घरात जन्माला येण्यासाठी कित्येक पिढ्यांची, कित्येक काळाची साधना असावी लागते, साधना असावी लागते. सहज परमार्थ घडत नाही. सर्वांनाच सद्बुद्धी होते का श्रवण करण्याची? सर्वांना सद्बुद्धी होते का ग्रंथ वाचन करण्याची, भगवंताचं नामस्मरण करण्याची? सर्वांना सद्बुद्धी होते का? नाही. आज या आईसाहेबांच्या मुली, आमच्या ताईसाहेब या ठिकाणी, मीनाताई लोणे, त्यांचे मिस्टर आहेत माणिक दादा, आदी करून सर्वच आईसाहेबांच्या मुली असतील, मुलं असतील, संपूर्ण हा परिवार असेल, विषय परिवार असेल, बाबा असतील. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या माणसांचं कार्य पाहायला मिळते. सुसंस्कारित मुलं आहेत, सुसंस्कारित घराणं आहे, परिवार आहे. आमच्याकडे असलेले जे चांगले विचार आहेत ना, चांगले गुण आहेत ना, ही खऱ्या अर्थानं आमच्या आई वडिलांनी दिलेली विचारांची श्रीमंती आहे. आणि ती श्रीमंती आईसाहेबांनी या मुलांना दिली, या परिवाराला दिली. आणि वयाच्या 75व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर या विषयी परिवाराला, आईसाहेबांच्या मुलाला, आईसाहेबांच्या पतीला, आईसाहेबांच्या मुलींना, या कुटुंबाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. कारण गेली जवळजवळ 5 ते 6 वर्षांपासून या ठिकाणी आईसाहेब आजारी होत्या. आणि त्या आजारपणातून त्यांनी बाजूला व्हावं, त्या आजारावर त्यांनी मात करावी, म्हणून या परिवाराने अनेक प्रकारचे औषधोपचार केले, डॉक्टर उपचार केले. कोणी सांगावं त्या पद्धतीने सांगितलेली औषधं सगळ्या प्रकारचे उपलब्ध करून माझ्या आईला बरं वाटावं, त्या बाबांना सुद्धा वाटत असेल, माझ्या पत्नीला बरं वाटावं, मुलींना सुद्धा वाटत असेल, आमच्या आईचा आशीर्वाद आम्हाला शेवटपर्यंत मिळावा यासाठी प्रयत्न केलं. आणि खऱ्या अर्थाने या प्रवचनाच्या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की ह्या मुलांकडून, ह्या परिवाराकडून तुकोबांना अभिप्रेत असलेल्या चालत्या बोलत्या देवाची सेवा घडली असं म्हणायला हरकत नाही. चालत्या बोलत्या देवाची सेवा घडली. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे, माऊली म्हणतायत ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये, तया सेविसी कीर शरीरे लोणकीचे. अनंत उपकार असतात दादा आईचे आमच्यावर, वडिलांचे अनंत उपकार असतात आमच्यावर. पण पुन्हा एकदा या प्रवचनाच्या निमित्ताने या परिवाराला मी धन्यवाद देतो की आईसाहेबांची सेवा करण्यामध्ये तुम्ही कुठेही कमी पडले नाहीत, चांगल्या प्रकारे सेवा केली. आईसाहेबांना काय हवं काय नको ते बघितलं तुम्ही, डॉक्टर उपचार केले, बरं का. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही चांगल्या प्रकारे सेवा केली म्हणून आजारी असताना सुद्धा 4 ते 5 वर्ष आईसाहेबांचा आशीर्वाद तुम्हाला लाभला. आजारी असून सुद्धा 4 ते 5 वर्ष आईसाहेबांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं, बरं का. येताना आम्ही काही घेऊन आलो नाहीत,
जाताना काही घेऊन जाणार नाहीत, पण अध्यात्म्याच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर आम्ही येताना प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलोय. क्रियमान कर्म करून त्याच्यामध्ये वाढवायचं की घटवायचं ते आमच्या हातात आहे. विषयाधीन होऊन वासनेअधीन होऊन नको त्या प्रकारे जर आम्ही जगलो, वागलो, अधर्माने वागलो, अनितीने वागलो, देवधर्म कधी झालाच नाही, दान धर्म कधी घडलंच नाही, काय होतंय? पाप कर्म घडली जातात आणि पाप कर्म घडली की भगवंताने दिलेली संचित जी काय आहे ती पण संपली जाते मौली. पण धर्माचरण जर आम्ही करत असू, देवकार्य जर आम्ही करत असू, नीतीने वागत असू, नीतीने जगत असू, तर आमच्या पाहण्यातून सुद्धा पुण्य घडतंय. स्मरणात ठेवा, डोळ्यातून बघून जर पाप घडत असेल तर जगदूर तुकोबा म्हणतात डोळ्यातून पाहून सुद्धा पुण्य घडतंय, फक्त देवाला पाहता आलं पाहिजे. फरक काय माहितीये का? आम्हाला देवात भूत दिसतो,